जण ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आतुर आहोत, अशा या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते झालं असे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत लेखक तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीपालजी सबनीस सरांना सन्मानपूर्वक पाचारण करतो। या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सविस्तर असं मार्गदर्शन करावं। प्रमोदायन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष विवेकजी गळसासी, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कादंबरीकार बाबूरावजी बिराददार, या पुस्तकाचे लेखक एक सात्विक, प्रतिभासंपन्न आणि ध्येयवादी अशा प्रकारचे शिक्षण संस्था चालक सन्माननीय प्रमोदरावजी देशमुख, आमची बहीणबाई सुनंदाताई, या कार्यक्रमामध्ये मंचावरती उपस्थित सन्माननीय अरविंदजी देशमुख, ज्यांचं सुंदर सूत्रसंचलन चालू आहे अशा आमचा आवडता बाळू दुगडमवार, या कार्यक्रमाच्या प्रेक्षागृहामध्ये जे परम आदरणीय अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत त्याचे प्रतिनिधी म्हणून मी काही उल्लेख करणं माझं कर्तव्य मानतो। त्यापैकी सन्माननीय डॉक्टर व्यंकटेश काब्दे साहेब, साहित्य क्षेत्रातील नांदेडचा हिरा आणि महाराष्ट्रातला नामवंत अशा प्रकारचा साहित्यिक देवीदास फुलारी, डॉक्टरांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याचा लौकिक आहे असा डॉक्टर नितीन जोशी, महेश मोरे, माजी आमदार देशमुख, साहित्य परिषदेचे काम पाहणारे आमचे स्नेही सन्माननीय प्रभाकर कानखेडकर, जे मौखिक समीक्षक आहेत, आणि आमच्या सुनंदाताईचे आम्ही जे दोन भाऊ आहोत त्यामध्ये आमचा एक तात्या भाऊ नरसिंग देशमुख, या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे असे अभिजित महाजन, डॉक्टर चकाते, त्याचबरोबर एकंदरीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः कोल्हापूरहून जे प्रकाशक मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत ते सन्माननीय प्रकाशक आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, माजी विद्यार्थी, या आदर्श संस्थेचे आदर्श शिक्षक, माजी विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, ज्या प्रकाशकाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तो या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे। याच संस्थेच्या मला वाटतं अनाथ आश्रमामध्ये की बालक आश्रमामध्ये ज्याचा सहभाग राहिला पूर्वाश्रमीच्या, जो मोठा झाला आणि कधीही काळी या परिसरातून रद्दीच्या मालट्रकमध्ये बसून तो कोल्हापूरला गेला आणि प्रकाशक म्हणून तो आता नांदेडला आला। मला वाटतं त्याचा सत्कार राहिलेला आहे, तो सत्कार मी करू इच्छितो। प्रकाशक मित्राला माझा सन्मानानं मी त्यांना अभिवादन करतो। आणा इकडे जरा शाल आणा। प्रकाशक मित्र, काय नाव आहे तुमचं? इकडे या। प्रकाशक, काय नाव आहे तुमचं? बाबा महाराज मला करू नका। नाही बाबा महाराज।
संस्कृती संवर्धन हे आपल्या संस्थेचं नाव. संस्कृतीच्या प्रवाहामध्ये आम्ही मंचावरती त्याला व्यासपीठ म्हटलं जातं, विचार मंच म्हटला जातो. मला एक सवय आहे की अनेक कार्यक्रम जाताना मी बूट आणि चप्पल राहतो, फक्त ते काय समई पेटवताना पूजा करताना मी बूट काढतो. पण संस्कृती संवर्धन या गेली अनेक वर्ष 50-60 वर्षाच्या संस्थेचं आजचं नेतृत्व करणारे बाबांच्या वारशातले प्रमोदराव ज्यावेळेस आपल्यासाठी बोलण्यासाठी आले, संवाद करण्यासाठी आले, तेव्हाच मी त्यांच्याकडं पायाकडं पाहिलं. पायामध्ये बूट किंवा चप्पल त्यांच्या नाही. ही संस्कृती आहे. हे पुस्तक अर्पणपत्रिका वाचली. मुन्ना ठाकूर नावाचा एक त्यांच्या त्या अनाथ आश्रमामध्ये वाढलेला विद्यार्थी आहे. त्याचा तपशील मी आत्ता विचारला बसल्यावर. मी प्रस्तावना लिहिली त्यावेळेस मला तेवढं माहीत नव्हतं, तरी मी त्याचा उल्लेख केलेला आहे. आमच्या प्रमोदरावचे बाबांचा मृत्यू केव्हा झाला? बाबांची संस्था, बाबांचं एकंदरीत योगदान त्या परिसराला, संस्थेला, तेव्हा बाबांच्या किंवा आणखी अन्य कोणाच्याही स्मरणाच्या निमित्तानं ही पुस्तक त्यांना अर्पण करता आलं असतं. पण त्यांच्या जातीचा, त्यांच्या खानदानीचा कुठलाही संदर्भ नसलेल्या, आपल्या संस्थेतल्या अनाथ आश्रमामध्ये वाढलेल्या एका अनाथच आहे ना मुन्ना ठाकूर, पूर्णपणे अनाथ असलेल्या मुलाचा, त्याला दारूचं व्यसन होतं, पण त्याचा उल्लेख अर्पणपत्रिकेत किंवा मधल्या भागामध्ये कुठेही एका ओळीत नाही. फक्त मुन्ना ठाकूर एवढंच. याला म्हणतात सभ्यता. आणि ह्या मुन्ना ठाकूरला सुधारण्याचा प्रयत्न केला. पुण्याला मला वाटतं अनिल अवचटांच्या मुक्तांगणमध्ये त्याला ठेवलं गेलं, पण तो तिथे सुधारू शकला नाही. या पराभवाची वेदना प्रमोदरावाच्या अंतःकरणाला जाणवत राहिली आणि एका मुन्ना ठाकूर नावाच्या आपल्याच संस्थेतल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची हळहळ व्यक्त करताना त्या पुस्तकामध्ये अर्पणपत्रिकेच्या पहिल्या पानावरती मुन्ना ठाकूर या विद्यार्थ्याच्या मृत्यूला आपण वाचवू शकलो नाही, त्या मुला मृत्यूतून बाहेर काढू शकलो नाही. या वेदनेतून प्रमोदायन या पुस्तकाचा जन्म झाला. प्रमोदरावाची ही भूमिका आणि ही भावना मला त्यांच्याविषयीचा अभिमान बाळगायला मला भाग पाडते आहे. मित्र हो, या कार्यक्रमाच्या मांडणीमध्ये सुरुवातीला सुंदर अशा प्रकारचं स्वागत गीत मला वाटतं तुमच्याच संस्थेचे असले पाहिजेत. हे सगळे मंडळी, कलावंत मंडळी. आणि वेदनेचे संदर्भ या पुस्तकामध्ये मला 2-3 ठिकाणी भेटले. एक सुरुवातीच्या पानावरचा मुन्ना ठाकूर जसा भेटला, तसा मधुकर नावाचे एक सदगृहस्थ स्वयंसेवी संस्थांच्यामध्ये असलेले आणि त्यामध्ये ते वाचू शकले नाहीत, त्याबद्दलची वेदना आणि हळहळ, करुणा प्रमोदरावांनी त्यांच्या पुस्तकात व्यक्त केली आहे. डॉक्टर घारे नावाचे ऑर्फानचे अध्यक्ष, अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारची, परंतु बदनामी झाली, अवमान झाला आणि त्या बदनामीच्या याच्यातच त्यांचा मृत्यू झाला. असे वेदनेचे काही संदर्भ या पुस्तकामध्ये संबंध आपल्याला दिसतात. मित्रो, हे आत्मचरित्र आहे का? अंशतः आत्मचरित्र निश्चित आहे, पण केवळ आत्मचरित्र नाही. रुळची संस्था, त्यातले गुणवान शिक्षक, त्यावेळेचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थ्यांचं योगदान, वेगवेगळ्या शाखांचे प्रमुख, त्यामध्ये वेगवेगळे चाललेले सगळे उपक्रम आणि प्रकल्पाची संबंध मांडणी, हे सगळं करत असताना या संस्थेच्या एकंदरीतच कार्याचा जर आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर तो संबंध पुस्तकामध्ये आलेला आहे. आणि म्हणून तर संस्थेचं जे चरित्र आहे, गुरुनाथ शिक्षकांनी चरित्र, ते इतिहास लिहिला, पण संबंध प्रवाहातला या संस्थेच्या एकंदरीत कामाचा आढावा घेत असताना पानावरती वेगवेगळ्या प्रकल्पाची मांडणी प्रमोदरावांनी केलेली आहे. तो पाणलोट विकास असेल, बेघरांना घरकुल देण्याचा प्रश्न असेल, अपंग आणि विधवांच्या संदर्भातल्या अत्यंत सुधारणावादी संकल्पना असतील, गावाचा विकास, किशोरी विकास, व्यसनमुक्ती, कृषी विज्ञान, गर्दभ मालक संघ, प्राण्यांना औषध देण्याची प्रक्रिया, बेरोजगारांना अर्थसहाय्य, जलशिवार योजना, बाजारपेठेचा विकास, शौचालय, त्याचबरोबर नाला पूजन आणि त्याचं खोदकाम, अशा प्रकारच्या विविध उपक्रमांना
पोटामध्ये घेऊन ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि या संबंध कार्याच्या पसाऱ्यामध्ये इतिहासामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं. या शाळेच्या प्रांगणामध्ये बागडले, खेळले, उभी राहिली, मोठी झाली ही मुलं आणि संस्थेचा झेंडा वेगवेगळ्या क्षेत्रात फडकवताना काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांचा सन्मान करणंही मला महत्त्वाचं वाटतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा सन्मान या पुस्तकाच्या पानावरती प्रमोदरावांनी केलेला आहे. त्यामध्ये मला दिसतात डॉक्टर भारत कदम उपजिल्हाधिकारी, मधु गिरगावकर मंत्रालयामध्ये, बालाजी खदगावकर मंत्रालय, रोहन घुगे उपजिल्हाधिकारी, शिवाजी नवटके मुख्य कार्यकारी अधिकारी, गौतम बायसे मुख्य कार्यकारी अधिकारी, सुभाष साबळे माजी आमदार, सौ गंगामणी गिरगावकर प्रकल्प अधिकारी, उत्तम सोनकांबळे सहसंचालक, दिलीप पावडे, श्रीकांत येईलवाड पोलीस अधीक्षक, रवींद्र बनसोड संस्थाचालक, डॉक्टर वैजनाथ कामडे अप्पर आयुक्त, दिगंबर मांडे लेखाधिकारी, डॉक्टर हनुमल्लू तुंबोड संचालक सिडको, भुजंग गायकवाड प्रशासक सिडको, भगवान मोरे पोलीस, लक्ष्मण चटलोड वरिष्ठ शास्त्रज्ञ, भगवानराव भिलवडे लेखक, बाळू दुगडमवार लेखक, महेश धुप्पे शास्त्रज्ञ, प्रफुल्लचंद्र संगीत दिग्दर्शक, रामेश्वर चिडगिरे राष्ट्रीय खेळाडू, सविता कांबळे राष्ट्रीय खेळाडू, दिलीप फुगारे जनरल सर्जन, डॉक्टर गायकवाड शल्यचिकित्सक, गंगाधर सोनकांबळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, अरविंद देशमुख राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, बालाजी बसलगेकर वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी, अनिल तोष्णीवाल, प्रवीण कोळेवार, विश्वनाथ दडजे, कौस्तुभ देशमुख, मधुसूदन पापटवार, राहुल शिंदे, मनोज पांचाळ, जाणीव वृद्धाश्रमाचं काम करणारे, जीवनातल्या समाज जीवनातल्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये सगरोळीच्या शाळेचे संस्कार पचून झेंडा फडकवणारे यशवंत गुणवंत अशा प्रकारचे विद्यार्थी या शाळेच्या इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत. त्यापैकी बरेचसे यशवंत गुणवंत माझ्या समोर या ठिकाणी आपल्या साक्षीनं बसलेले आहेत. आणि ही भूमिका याच्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी बहुजन आहेत, उपेक्षित समाजातून दलित समाजातून आलेले आहेत. दलितांच्या विद्यार्थ्यांना कुरवाळणारी पोटात घेणारी ही एका देशमुखाची संस्था. देशमुख म्हणजे देशमुख पाटील देशपांडे हे जुने वतनदार आणि अशा वतनदारीच्या मध्ये शोषण अन्याय करणारी जमात म्हणून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातून बदनाम झालेली अशा प्रकारची वतनदारी. पण प्रमोद देशमुखांच्या वडिलांची आणि प्रमोद देशमुखांची वतनदारी मात्र ही शैक्षणिक ध्येयवादाची आहे, ही समतेची आणि मानवतेची वतनदारी आहे, ही सेवाभावी अशा प्रकारच्या दूरदृष्टीची वतनदारी आहे. आणि म्हणूनच प्रमोदरावाच्या लेखणीतून एक संबंध अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जीवनदृष्टीचा मिलाप करून या संस्थेला एक सुंदर अशा प्रकारचं रूप देण्याचा प्रयत्न या लेखणीतून झालेला आहे. मित्र हो, त्यांच्या प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये वैचारिक बांधिलकीच्या संदर्भात त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून त्यांची व्यक्तिगत विचारसरणी, त्यांची श्रद्धा कोणत्या धर्माला असू शकेल, पण राजकीय पक्षाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या संदर्भामध्ये या संस्थेला कोणत्याही एका विशिष्ट अशा डाव्या उजव्या बांधिलकीची त्याला गरज वाटत नाही. त्यापासून ते दूर राहिलेले आहेत. काही संदर्भ असे कॉम्रेड राजा मराठे आणि कॉम्रेड हनुमंत पाटील हे दोन कम्युनिस्ट आहेत, त्यांचेही अनुबंध या संस्थेशी आणि प्रमोदरावाशी निर्माण झालेले आहेत. राजा मराठ्याचा कम्युनिझम हा थोडासा त्यांना वेगळा परंतु त्याने एक नवीन यंत्र केलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं. त्यावेळेला त्याचं समर्थन करणारे देशमुख आहेत. जे हा जो विधायकपणाची या भूमिकेचं समर्थन करणारी ही जी देशमुखी आहे ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते. या संस्थेमध्ये मोहन भागवत RSSचे येऊन गेले, मोरोपंत पिंगळे येऊन गेले, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या विद्या बाळ येऊन गेल्या आणि वेगवेगळे समाजवादी यदुनाथ थत्ते येऊन गेले, मोहाडीकर येऊन गेले, रामानंद तीर्थ येऊन गेले, किशोर व्यास येऊन गेले, विजयालक्ष्मी पंडित येऊन गेल्या, किर्लोस्कर आले, शोभा रानडे आल्या, धुंडा महाराज देगलूरकरांनी तर आमच्या बहिणीचं आणि प्रमोदरावांचं विवाह लावण्याचं शुभ अशा प्रकारचा आशीर्वाद देण्याचं पुण्यकर्म त्यांनी केलं. आणि म्हणून तो सर्वार्थाचा सुखी संसार संस्थेमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा
आमच्या बहिणीचा आणि प्रमोदरावाचा चालू असल्याचं आपल्याला दिसतं. ही संबंध लक्षात घेत असताना अण्णा हजारे असतील, नरेंद्र दाभोळकर असतील किंवा बाबा आमटे असतील, समाज क्षेत्राच्या डोंगरा एवढं कर्तृत्व रुजवणारी ही माणसंसुद्धा या संस्थेमध्ये हजेरी लावून गेलेली आहेत. संस्थेचा तोंडवळा, संस्थेचा अंतरंग किती वेगवेगळ्या प्रवाहातल्या, विचार प्रवाहातल्या, कृतिशील प्रवाहातल्या दिग्गजांना अभिवादन करतं आणि ते दिग्गजसुद्धा सगुरळीच्या संस्थेमध्ये येऊन तिथल्या पवित्र आणि अत्यंत वंदनीय अशा प्रकारच्या मातीला कसं अभिवादन करतात, याचा हा संबंध संस्थात्मक चेहरा, तोंडाळा जर आपण लक्षात घेतलात तर शिक्षणाला जात धर्म नसतो हे सिद्ध करणारी ही सगुरळीची संस्था आहे. ज्ञानाचा धर्म कोणता? हिंदू, इस्लाम, बौद्ध, जैन. सत्याचा धर्म कोणता? संविधानाला धर्म नाही, सत्यालाही धर्म नसतो, ज्ञानाला धर्म नाही. आणि म्हणून ज्ञानाच्या सर्व शाखा, ट्रॅडिशनल स्वरूपाची संबंध तर शाखा आहेतच, पण आधुनिक काळातले सर्व तंत्रज्ञान, सगळ्या प्रकारचे प्रकल्प, सगळ्या प्रकारच्या शाखा, अगदी कृषी विज्ञानापासून ते वेगवेगळ्या टेक्निकल कॉम्प्युटरच्या क्षेत्रापर्यंत आणि शाळेच्या चौकटी बाहेरचा ध्येयवाद सुद्धा या संस्थेनं जपलेला आहे. आणि म्हणूनच या संबंध संस्थेच्या एकंदरीत ध्येयवादामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते तटस्थता. विचार स्वातंत्र्य आपल्याकडे आहे, डाव्या उजव्यांचे संघर्ष चालू आहेत, पण ही संस्था डाव्यांना आणि उजव्यांना एकत्र आणणारी, माझ्या भूमिकेला साधारणपणे थोडा पुरोगामी चेहरा, थोडा डावा चेहरा असं म्हटलं जातं. आणि आमचे विवेक घरसायसे हे थोडं उजवीकडे भाजपचे असं म्हणतात. आता उजव्या डाव्यांचा संगम आमच्या दोघांच्यामध्ये प्रमोदराव आहेत. प्रमोदरावाच्या संस्थेची भूमिका आहे. प्रमोदरावांची भूमिका ही अशा प्रकारची मध्यस्थाची आहे. देशाला आणि मानवी समाजाला केवळ डावा विचारही परवडू शकत नाही, पचू शकत नाही, कारण डाव्यामध्येही उजव्या प्रवृत्ती असू शकतात आणि उजव्यामध्येही डाव्या प्रवृत्तीची माणसं असू शकतात. तर ही जी विभागणी आहे ही काही तितकीशी बरोबर नाही. आणि म्हणूनच सत्याची मांडणी करताना, सेवेचा विचार प्रकल्पाच्या रूपानं रुजवताना, मग तो पाण्याचा प्रश्न असेल किंवा अगदी मला सगळ्यात आश्चर्य वाटलं, वाघासाठी अभयारण्य आहे, पक्ष्यासाठी अभयारण्य आहेत, आणखी बैलासाठी आहे, गायीसाठी गोरक्षण आहे. बिचारा गाढवते ओझं वाहत वाहत आयुष्यभर उकिरड्यावर जगतं आणि म्हातारपणी त्याला कुंभारी तुला पोसत नाही. त्या म्हाताऱ्या झालेल्या आणि आता काम करू शकत नसलेल्या वृद्ध गाढवांची चिंता आणि चिंतन प्रमोदरावांसारख्या संवेदनशील संस्थाचालकानं करावं, यापेक्षा मोठी गोष्ट मला दुसरी दिसत नाही. संस्थेचे चालक म्हटल्यानंतर बाबा कठीण. शिक्षकांनी त्या मास्तरांनी हेडमास्तरच्या खुर्चीवर जाऊन बसणार, प्राचार्याला उभं करणार आणि प्राचार्याच्या खुर्चीतून हे रे जा रे, त्याला काय वाटेल. आमच्याकडे धुळे जिल्ह्यातले एक चेअरमन आहेत संस्थेचे, नाव घ्या म्हणलं तर घेतो, विजय नवल पाटील. ते मास्तराला कडबा काढायला सांगतात, शेंगा काढायला सांगतात शेतातल्या. लोक सांगतात आम्ही ऐकलेले तिथे. आणि हे संस्था चालक या ठिकाणी येऊन तुम्हाला सांगतायत की मी हे पुस्तक लिहिले, आता याच्यात काय बाबा मी पास होतो की नापास होतो. माझी विद्यार्थ्यांच्या निकषावरती आपली भूमिका, आत्मनिवेदन जे मांडलं ते बरोबर आहे का चूक आहे, काय कमी आहे ते सांगा, म्हणजे पुढल्या 10 वर्षाच्या दूरदृष्टीच्या नियोजनामध्ये आम्ही त्याचा वापर करू. आणि माझी विद्यार्थ्यांमार्फतच हा कार्यक्रम चालू इथं होतो आहे. मला सगळ्यात आश्चर्य वाटलं की पाहुण्यांचा, उद्घाटकाचा, त्या अध्यक्षाचा सन्मान झाला की अध्यक्ष हार घालून घेण्यासाठी पुढे असतातच. त्या बिचाऱ्या संयोजकाला झक मारून त्या अध्यक्षाचा, त्या संस्थाचालकाचा सन्मान करावा लागतो. इथे संयोजक आमचा बाळू दुगडमवार असेल, कोणी असो, प्रमोदरावाचा सन्मान करण्यासाठी एकही संयोजक पुढे नव्हता. होता तो माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी. ही विनम्र आणि सेवाभावी अशा प्रकारची निस्वार्थी भूमिका, मोह सत्तेचा नाही, मोह संपत्तीचा नाही. सांगितलं तरी ते फार महत्त्वाचं मध्ये संदर्भ आलेले आहेत. काही शिक्षकांना पगार अजून पूर्ण मिळत नाही. नॉन ग्रँटच्या बेसिसवर काही कोर्सेस चालवणं आवश्यक असतं, ते करतायत.
बाकीचे संस्थाचालक स्वतःची पोट भरण्यासाठी आणि दुसऱ्या पिढीची सोय करण्यासाठी करतात. प्रमोदरावांच्या वडिलांपासून वारसा हक्कानं ते देशमुखांना आम्ही पाटील, त्यामुळे आम्हाला जमीन कमी, आमच्यापेक्षा ते भारी असं म्हटलं जातं. पण एवढी जमीन असून सुद्धा हा काही लोकांना संपत नाही. पण प्रमोदरावांनी निस्वार्थ भूमिका ठेवली आणि त्यांच्या काकांचं आणि त्यांच्या वडिलांचं तत्त्वज्ञान स्वीकारलं. संस्थेचा एक पैसा घरात घ्यायचा नाही आणि घरातला एक पैसा संस्थेला द्यायचा नाही. पण संस्थेतल्या शिक्षकाचं पोट तर भरलं पाहिजे, ही जाणीव ज्या संस्कारातून, ज्या सगुरूळीच्या संस्कृतीच्या संस्कारातून, संस्थेच्या संस्कारातून शिक्षकांनी जोपासली. आणि जे पगारदार शिक्षक आहेत त्यांनी आपल्या पगारातला काही हिस्सा नॉन ग्रँटच्या शिक्षकाला देऊन त्यांची भाकरीची सोय केली. याबद्दल मी त्या शिक्षकांचं जाहीरपणानं अभिनंदन करतो. ही साधी गोष्ट नाही आहे. 5 रुपये, 10 रुपये, 200 रुपये देणं ही आज फार कठीण गोष्ट झालेल्या कालखंडामध्ये. गाढवापर्यंतचं प्रेम आणि जिव्हाळा, प्राणीमात्रावर दया करावी सगळेच म्हणतात, नाही असं नाही आहे. पण प्रमोदरावांनी गाढवांसाठी स्वतंत्र अभयारण्य, मला वाटतं 18 एकर, बरोबर आहे का, 18 एकरचं अभयारण्य निर्माण केलेलं आहे. जखमी गाढव, मरून पडलेले, त्याची विल्हेवाट किंवा रोगी असणारं अशा प्रकारचं गाढव, त्याला इंजेक्शन, त्याला लस, त्याला डॉक्टर, सगळ्या, जशी पोराबाळाची काळजी घ्यावी, हाडामासाच्या माणसाची काळजी घ्यावी, तसं गाढवाची पालन पोषण करणारा, वयस्क गाढवांना न्याय देणारा महाराष्ट्रातला नव्हे, देशातला नव्हे, जगातला पहिला संस्थाचालक प्रमोद देशमुख आहे. माझ्या बहिणीचे ते मिस्टर आहेत म्हणून अभिमान वाटायचं काही कारण नाही. हे संदर्भ ज्यावेळेस मी या संबंध पुस्तकातून वाचत होतो त्यावेळेस अंतःकरण वेगळ्या पद्धतीने मला जाणवत होतं. हाच बुद्धवाद आहे, हाच येशू ख्रिस्ताचा सेवेचा भाव आहे, हाच हिंदू धर्मातल्या औदार्याचा भूमिकेचा भाग आहे. धर्म दुसरा कोणता असू शकतो. हा धर्म शिक्षणाच्या चौकटीमध्ये आमच्या प्रमोदरावांनी स्वीकारला आणि तो मांडण्याचा प्रयत्न केला. मित्र हो, या संबंध पातळीवरती विचार करत असताना या त्यांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये बाबा काँग्रेसकडे काहीतरी होते असं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मग आणीबाणीच्या कालखंडामध्ये त्यांच्यावर खूप त्रास झाला, पोलिसांमध्ये हजेरी लावली आहे त्यांना. आणि त्याचा आता ते काही संत महंत नाही, त्यांनी काही भक्तिव्यवस्था धारण केलेले नाही. म्हणून 1977ला त्याचा बदला घेण्याच्या दृष्टीनं जनता पक्षाचा प्रचार त्यांनी केला असं त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं. इतका प्रामाणिक संस्थाचालक मला दुसरा दिसत नाही. प्रामाणिकपणाचा खरा संदर्भ दुसरीकडे आहे. अनेक संस्थाचालकांना वेगवेगळे छंद असतात. दारू पिण्याचा छंद असतो, अनेक बाजी असते, मी ते उच्चारत नाही. सुदैवानं आमच्या संस्थाचालकाला ते नाही. पण तंबाखूचं व्यसन होतं हे खुद्द संस्थाचालक आणि लेखक आमचे प्रमोदराव देशमुख इमानदारीनं लिहितात. ह्यापेक्षा आत्मचरित्रासाठी आवश्यक असणारी इमानदारी आणि सच्चेपणा दुसरा कोणता. इतका प्रामाणिक माणूस आहे. अनेक ठिकाणी अंतर्मुख व्हावं, अस्वस्थ व्हावं अशा प्रकारचे त्यांनी संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत. माजी विद्यार्थ्याचे रौप्य महोत्सव साजरे करणारे आमचे हे प्रमोदराव, त्याचबरोबर फार्माचे अध्यक्षपद भूषवणारे आणि लाल कंदारी जात त्याचा गोवंश वाढवण्यात जतन करण्यासाठी धडपडणारे प्रमोदराव, महाराष्ट्राच्या संदर्भातलं जनुकोश निर्माण करणारे प्रमोदराव, जलयुक्त शिवार असेल, राजस्थानचा सत्कार तिथला त्यांनी, त्या राज्यामधला त्यांनी स्वीकारला, तिथपर्यंत त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध पोचला. जनसाथी दुष्काळ निवारण मंच, हे शिक्षणाच्या चौकटीमधली कुठल्या संस्थेमध्ये हे प्रकल्प आहेत मला दाखवा. विधवांचा पुनर्वसनाचा प्रश्न असेल, अनाथ मुलांचा, अपंग मुलांच्या मदतीचा प्रश्न असेल, बेघरांना घर बांधून देण्याचा प्रश्न असेल, गावाच्या रस्त्याला तिथली हागणदारी मुक्त गावं करण्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, महामार्गाच्या संदर्भातला प्रश्न असेल, अशा सर्व संदर्भाने विचार करत असताना गावाच्या विकासासाठी सरपंचपद या घराण्यामध्ये आलेलं आहे. मला वाटतं बरेच वर्ष देवीदासराव काहीतरी सरपंच होते. पण सरपंचाला असणारा इतर ठिकाणचा माज आणि अशा प्रकारचं कुठलं शोषक आणि अन्याय करण्याची प्रवृत्ती देशमुखाच्या वतनदारीमध्ये बाबांपासून कधीच नाही आहे. आणि म्हणून तर पूर्वार्धामध्ये शेतीचं काम करणारे प्रमोदराव, उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस बाबांच्या वारशामध्ये या संस्थेचा संबंध सूत्र त्यांच्याकडे हातात येतात त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची नवीन अशा प्रकारची धारणा घेऊन प्रमोदरावांनी
आपल्या भूमिका संबंध समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना एकंदरीतच कार्याचा व्याप त्यांचा लक्षात घेतलात तर आपल्याला निश्चित जाणवू शकेल, ब्राझील तिथली जी परिषद होती, पाणी परिषद, तिथं त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर नेस्ले कंपनीच्या संदर्भातलं तिथलं जे राजकारण आहे ते संबंध विद्रोही भूमिका, अखिल भारतीय संमेलनाच्या समांतर विद्रोही साहित्य संमेलन घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये सर्व वंचितांना अखिल भारतीयमध्ये न्याय मिळत नाही, म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाचं समर्थन अन्यायाच्या संदर्भात देशमुख घराण्यातला प्रमोद देशमुख हा संस्थेचा चालक करतोय. ही एक वेगळी अशा प्रकारची सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाची आजची घटना मी मानतो. आणि म्हणून पाण्यामध्येही राजकारण आहे. जे पाणी रक्षण करू पाहतात, पाण्याचं महत्त्व सांगू पाहतात, तेच पाण्याच्या बाबतीमध्ये गरिबावर अन्याय करतात. असं ब्राझीलच्या परिषदेमध्ये गवसलेलं चित्र आणि दिसलेला आलेला अनुभव त्यांनी अत्यंत मुक्तपणानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी प्रकारची परिषद आणखी ठिकाणी मार्सिसला पण मला वाटतं झाली आहे त्यांची परिषद. फ्रान्समधली परिषद असेल, तिथलं राजकारण खेळण्याची प्रवृत्ती आणि राजेंद्र सिंह सारख्या भारतातल्या पाणी प्रश्नावरती झगडा करणाऱ्या, सेवा रुजवणाऱ्या एका पुण्यशील माणसाला सुद्धा त्या परिषदेच्या निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला सारण्याचा कुटील डाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळल्याचं ते अनुभव घेत आहेत. जे राजकारण केवळ पक्षाचं असतं असं नाही, समाजसेवेमध्ये पण राजकारणी वृत्ती आहे, कुटील डाव आहेत, कारस्थान आहेत, धोकाधडी आहे, विश्वासघात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एवढे कोर्सेस सुरू केले. प्रमोद रावांना सर्व माजी विद्यार्थ्याची मी शपथ घेऊन त्यांच्या साक्षीनं सांगतो की आता तुम्ही भारतीय राजकीय पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी एक कार्यशाळा स्थापन करा. जरा सुधारू द्या त्यांना. सगळ्या पक्षाच्या पहिले नेते जरा कांकुई करतील, आम्ही एवढे तज्ज्ञ आहोत, आम्हाला कशाला प्रशिक्षणाची गरज आहे. शरद पवार म्हणतील, नरेंद्र मोदी म्हणतील, उद्धव ठाकरे म्हणतील, ओवीसी म्हणेल, पण निदान दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्याला आपण जरा बोलवा आणि खरं राजकारण कोणतं असतं, खोटं राजकारण कसं करू नये, राजकारणामध्ये भ्रष्टता कशी टाळावी, ते कसं पाप आहे, याचे धडे देण्याची क्षमता केवळ तुमच्याच संस्थेमध्ये आहे. हे मी एका अर्थानं उपरोधानं म्हणू लागलोय, पण दुसऱ्या अर्थानं खरोच जर हा प्रयोग तुम्ही केलात तर तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो, तुमचा मेहुणा असला तरी. याबद्दल आपण शंका बाळगू नका, कारण याची गरज आहे. आपण अत्यंत सुंदर काम करत आहात. तुम्ही बाबा आमटेचा सेवाभाव तुम्ही जपलेला आहे, साने गुरुजी मधला मास्तर तुम्ही पूजलेला आहे, तुम्ही अण्णा हजारेंचं तत्व अंगीकारलेली आहेत. हे सगळं मला मान्य आहे. ओय बेटा जरा थांबा बेटा बसा. हे सगळं खरं आहे. तुमच्या सभोवतालचं राजकारण, सभोवतालचं समाजकारण हे नासलेलं आहे, कुजलेलं आहे. संबंध करप्ट समाजामध्ये आम्ही राहतो. पैशाचं करप्शन, विचाराचं करप्शन, वर्तणुकीचं करप्शन, माणूसच करप्ट झालाय आणि करप्ट माणसांची लोकशाही फक्त कागदावर आहे. आपण 22 देशांना जाऊन आलेला आहात. अनेक तिथं जाऊन काही मजा मारण्यासाठी आपण गेला नाहीत, आणि गेलात तर मला खात्री आमच्या सुनंदाताईंना घेऊनच तुम्ही गेलेला आहात. ही फार महत्त्वाची बाब आहे. बाकीचे संस्था चालक जातात, कुणाला घेऊन जातात ते मी आता इथं सांगत नाही. आपण इमानदार आहात, तुमच्या संसाराशी इमानदार आहात, म्हणून तुमच्या संस्थेशी इमानदार आहात, तुमच्या वडिलांच्या पवित्र वारशाशी इमानदार आहात, तुम्ही माणिक प्रभूच्या तिथल्या देवत्वाशी इमानदार आहात, तुम्ही धुंडा महाराजा देगलूरकरांच्या आशीर्वादाशी इमानदार आहात, आणि तुमच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या गरीब, उपेक्षित, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा अनेक डोळ्यातल्या संबंध पाणी पुसणारे हात तुमचे इतके संवेदनशील आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं निदान राजकारणाची शाळा तुम्हाला जड जाईल, कारण पक्षात कोणते तरी पक्ष सत्तेवर येतील आणि तुमची पुन्हा कोंडी करण्याचे प्रयत्न करतील. पण मला असं वाटतं निदान संविधानाचा तरी प्रशिक्षण वर्ग, संविधानाच्या शिक्षणाची नितांत गरज आहे. तुमच्या पुस्तकात काय कमी आहे? तुमच्या सगुरीच्या संस्थेत सगळं आहे. अनाथ मुलापासून ते विज्ञानिष्ठ शास्त्रज्ञापर्यंत, तत्वनिष्ठ नागरिकत्वापासून विश्वात्मक संदर्भापर्यंत संस्कृतीचे सर्व संदर्भ तुम्ही जोपासले, तुम्ही पूजले. तुमचा शिक्षक स्टाफ, तुमचे विद्यार्थी समर्थ नागरिक म्हणून झाले. गेल्या 3-4 दिवसापासून कांबळे, गायकवाड, वाघमारे, दलित अशा अत्यंत अनेकांचे फोन मला आले
आम्ही त्या शाळेमध्ये शिकलो अभिमानानं सांगतायत. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरवादाची आग महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रचंड लागलेली आहे. एकीकडे पुरंदरांचा शिवाजी, दुसरीकडे श्रीमंत कोकाट्यांचा शिवाजी. खरा शिवाजी दोघांमध्ये नाही आहे. अशी आग असताना सगरोळीच्या देशमुखांच्या संस्थेतले संस्कार पचवलेले अनेक विद्यार्थी आपल्या यशाची पताका फडकवीत महाराष्ट्राचं संबंध समाजकारण प्रशासन अत्यंत निष्ठेनं सांभाळतायत. तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतायत, तुम्हाला दिवा देत आहेत. आणि म्हणून देवानं दिलेल्या तुम्हाला आशीर्वादापेक्षा तुमच्या माजी विद्यार्थ्यांनी तुम्हाला दिलेला दुवा आणि आशीर्वाद मला जास्त श्रेष्ठ वाटतो, याबद्दल आपण खात्री बाळगा. हाडामासाच्या दुःखी माणसाच्या मनातलं उद्धार आणि त्याची संबंध उत्थानाची जी प्रक्रिया ती मला अधिक महत्त्वाची वाटते. मराठवाडा विकास परिषद असेल, सरपंचाची परिषद असेल, भूमी जल संवर्धन आणि पुरस्कारात बनशी नावाच्या मंत्र्याकडून त्यांना सन्मान मिळालेला आहे. महात्मा फुल्यांच्या पाणी प्रश्नावरचा त्यांच्या नावाचा पवित्र पुरस्कार देशमुखांना पाण्याच्या संदर्भात मिळाला आहे. पण देशमुखांचं पाणी फक्त पाण्यापुरतं मर्यादित नाही. हा पाणीदार माणूस बाणेदार आहे. आणि म्हणून तर सेवेचे सर्व प्रकल्प, सत्याचे सर्व प्रकल्प, जीवनाच्या विविध वेदनेला स्पर्श करणारे वेदना मुक्तीचे जेवढे काही भौतिक प्रयोग आहेत त्या सर्व प्रयोगांना पचवण्याची भूमिका प्रमोद देशमुखांनी स्वीकारली. प्रमोद देशमुखाच्या अंतःकरणामध्ये साने गुरुजी आहेत म्हणून आंतरभारतीची परिषद तुमच्या पवित्र प्रांगणामध्ये भरलेली आहे. त्याचबरोबर बालमेळाव्याचे आयोजन तुम्ही करता आहात. अखिल भारतीय सेंद्रिय संमेलन तुमच्याकडे होतं. अखिल भारतीय हिंदू संमेलनही आपण तुमच्याकडे भरवून दिलेलं आहे. आपल्याला सर्व धर्म समान आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहास परिषदेलाही आपण गोंजारलं आणि महानाट्यासारखा प्रयोगही आपल्याकडे रंगला. एकंदरीत विश्वात्मक दृष्टी असणारा हा लेखक आहे. आणि म्हणून ब्राझील असेल किंवा मार्सेलिस असेल अशा अनेक शहरामध्ये भेटी देऊन तिथला संबंध शेतकरी पाहिलाय. तिथला शेतकरी अपॉइंटमेंट शिवाय भेट देत नाही. 1 तासाची भेट त्याला घेताना 4-5 दिवस लागले प्रमोदरावला. तिथला शेतकरी एवढा प्रतिष्ठित आहे, एवढा सन्मानित आहे. हा एकच संदर्भ सुद्धा भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तो मूल्यभान देऊन जातो आहे. राष्ट्रीय मानदंडात्मक अशा प्रकारचं कर्तृत्व, मेनका गांधींचं बालकाच्या संदर्भातलं, पर्यावरणाच्या संदर्भातलं कर्तृत्व असेल त्यांनीही या संस्थेचा गौरव केला. राजेंद्र सिंहाच्या पाणीपणे अशा प्रकारच्या कर्तृत्वानं आपला सन्मान केला. त्याचबरोबर बेणी नावाचे ग्रस्त गाढवाचा प्रकल्प संबंध उभं करत असताना माणसापासून ते सगळं आम्हाला ठीक आहे की प्रेम करावं वगैरे, गाढवाला गोंजारणार कोण? गाढवाचा माय, गाढवाचा बाप होणार कोण? तुम्ही झालात. फार चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर सामान्य आणि असामान्य व्यक्तींचा गोतावळा तुमच्या संस्थेच्या इतिहासात मला दिसतो आहे. असामान्यांची नावं सगळीच आहेत, सामान्यांची नावं सुद्धा आहेत. आपला एक वृक्ष मित्र, वृक्ष लावणारा काहीतरी नाव आहे, तो दलित माणूस आहे, अंबाजी. अंबाजीची नोंद देशमुखांनी केलेली आहे. मेनका गांधीची कोणी करेल? तो जो वृक्ष लावणारा अंबाजी आहे गरीब, त्याची नोंद प्रमोदरावांनी आत्मीयतेनं काळजामध्ये लेखणी बुडवून लिहिलेली आहे. प्रांताचा प्रश्न असो, राज्य असेल, देश परदेश अशा संस्थांचा, अनेक संस्थांचा परिचय मी नावं वाचली होतो. अजून 2 आमच्या अध्यक्षाला अडचण होईल, पण फार मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा परिचय, राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांचा परिचय आणि त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा संदर्भ, जाती आणि धर्माच्या पलीकडलं कर्तृत्व, जे विधायक कर्तृत्व आहे ते या संबंध गोंजारले गेले. या पुस्तकाच्या पानापानावरती गौरवान्वित करण्यात आलेला आहे. शिक्षण, सहकार, त्याचबरोबर पाणी आणि कृषी विज्ञान सर्व प्रकल्पांची एक मालिका या पुस्तकामध्ये विणली गेलेली आहे. अनाथ, विधवा, दलित, मजूर, ग्रामीण सर्व उपेक्षितांचा काळजाचा ठेवा, त्याच्यातली वेदना आणि वेदनामुक्तीचे प्रयत्न जिद्दी स्वभावामध्ये दिले. आम्ही आता समय पेटवायला गेलो. आमच्या दोघांच्या आमच्या विवेक गळसाशी आणि माझी ती ज्योत पेटली. प्रमोदरावाला ज्योत पेटवताना ज्योतच पेटत नव्हती, पण ते जिद्द सोडायला तयार नाही. दुसरा एखादा काम चालवू संस्थाचालक असतात, आम्ही लावलेल्या ज्योतीला त्याने तिथं मेणबत्ती लावली असती, फोटो पुरतं त्यानं केलं असतं. प्रमोदराव तुम्ही जिद्दी आहात, तुम्ही ध्येयवादी आहात, म्हणून तुम्ही स्वतंत्रपणे आणि ज्योत पेटवली. लाखो मुलांच्या मनामधली ज्योत आपण पेटवली
तसं तुम्ही या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून एकंदरीत सात्विक आणि सज्जन जसे या ठिकाणी आले, तसे भ्रष्ट, नालायक, नीच पोलीस किंवा पत्रकार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि ह्यांना ब्लॅकमेलिंग करत होते. कोणीतरी एक गाढव माणूस काय देशांतर करून आला आणि मी तपासणी माणूस आहे, हॉस्टेलची तपासणी करतो म्हणून दिल्लीचा आला. त्यांच्या वडिलांनी मला वाटतं विश्वास ठेवला, यांनी पण ठेवला, पण ह्यांनी पैशाची मागणी केल्यानंतर पैसे दिलेले आहेत. दुसरीकडे गेल्यानंतर त्याचं बिंग फिटलं, त्याचे संबंध त्यांनी तक्रार केलेली आहे. आणखी कुणाची तरी तक्रार केली. एक माणूस म्हणला की इंटरनेट तुमच्या गावाला कशाला पाहिजे, खेड्यातला. पण खेड्यातल्या मुलांनी नवीन ज्ञान घ्यावं, त्याने डेव्हलप व्हावं, जग पदरात घ्यावं, जगाशी जोडलं जावं. ग्रामीण माती आणि ग्रामीण मातीतला लहान मुलगा इंटरनेटच्या माध्यमातून विश्वाचा नकाशा मेंदूमध्ये साठवावा, या डोळ्यास भूमिकेतून प्रमोदराव धडपडत होते. आणि तो नालायक कुठला मुंबईचा अधिकारी तो त्यांना नकार देतो. अशा वेळेला त्याची तक्रार करतात. तो झक मारून पुन्हा हे शब्द जरा असभ्य वाटतील, पण मी असभ्य माणूस आहे सभ्यतेसाठी. सभ्य, कारण त्या मुलाचा प्रश्न होता. इतका उदात्त प्रश्न जर खुर्चीवरच्या अधिकाऱ्याला कळत नसेल तर त्याच्यासारखा नालायक फुकट पगार घेणारा कुठला दुसरा, त्याची तक्रार आपण योग्य केली. शेवटी तो माफी मागण्यासाठी प्रमोदरावच्या पायाजवळ आला. अशा प्रकारच्या अनेक घटना, सुष्ट प्रवृत्तीचा संदर्भ आणि व्यक्तीचे संदर्भ या पुस्तकामध्ये आलेले आहेत. या पुस्तकामध्ये गावाचा, परिसराचा इतिहास आहे, त्यांचे स्वतःचे खाजगी संदर्भ आहेत, त्याचबरोबर संसाराचे संदर्भ आहेत. आमच्या सुनंदाताईच्यावरती अतीव अशा प्रकारचं प्रेम करणारे परदेशातले आणि देशातले अशा प्रकारचे काही संदर्भामध्ये आहेत. सुखी संसाराचं चित्र आणि चरित्र त्यांचं त्या ठिकाणी उमटलेलं आहे. संस्थेचं सुद्धा चित्र आणि चरित्र सुद्धा पानावरती आपल्याला दिसतं. गाव सुद्धा त्यांच्या संबंध या लेखनामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून व्यक्ती, समष्टी आणि विश्व याला कवेत घेणारं हे पुस्तक तंत्रज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रांना पोटात घालून स्पर्श करून एक नवा माणूस, एक नवी संस्था, एक नवी रचना, एक नवा ध्येयवाद, नवा माणसाचं जग, एका नव्या माणसाचं विश्व, एका नव्या माणसाची संबंध समाज रचना, व्यवस्था, सर्व कुरूपता, वैगुण्य, विकृती, कुरूपता सर्वावरती मात करून जाळून नवा माणूस 21व्या शतकात उभा करण्यासाठी आपण रात्रंदिवस झटतात. ही मला अत्यंत महत्त्वाची बाब वाटते. महाजन नावाचे तुमचे एक सहकारी मला सांगत होते, रात्रंदिवस जास्तीत जास्त वेळ संस्थेच्या विकासामध्ये लक्ष देणारे प्रमोदराव आहेत. असा संस्थाचालक माझ्या उभ्या आयुष्यामध्ये हजारो संस्थांमध्ये गेलोय मी. तुमच्यापेक्षा जास्त शाली घातल्या मानधन 25-25 हजाराचे दिले, तुम्ही देऊ नका, तुमच्या बायकोचा भाऊ आहे मी, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. आणि तुम्ही आमच्या बहिणीला चांगल्या प्रकारचं वागणूक द्यावी म्हणून मी खोटे बोलणार नाही. या ठिकाणी मी खरं बोलतो की अशा प्रकारचा सात्विक वृत्तीचा, ध्येयवादी अशा प्रकारचा माणूस, संत महात्मे आणि अशा प्रकारचं शुद्ध अध्यात्म, शुद्ध धर्म, शुद्ध समाजकारण, शुद्ध अशा प्रकारचं संस्कृतीकरण आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून आपल्या दूरदृष्टीतून नव्या पिढीपर्यंत, प्रत्येक नव्या पिढीपर्यंत रुजवण्याचा प्रयत्न करणारा दुसरा संस्थाचालक प्रमोदरावाशिवाय नाही. माझ्यापेक्षा आपण लहान आहात, आपल्याला मी वंदन करतो, तुमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अभिवादन करतो आणि माझं भाषण संपवतो.